नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागी दिनेश. आज आम्ही आलो आहोत कलावंतीन फोर्ट इथे, कलावंतीन गडावरती आलेलो आहोत आणि आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे. राजेश, किती आपल्याला 2 तास? 2 तास अपेक्षित पकडूया. अपेक्षित ना? सर्व नेहमी चढणारे असल्यामुळं द्रोणागिरी किल्ल्यावर नेहमी जातो आणि आम्हाला बहुतेक आम्ही टायमिंगमध्ये जाऊ असं वाटतंय. आता सुरुवात केली. आमचे 2 जण पुढे गेलेले आहेत आणि पाठीमागे आता मंगेश, राजेश, अतिश, राजा, उमेश, वैभव, आपले राहुल, गणेश म्हात्रे आणि गणेश पाटील आपले JNPTचे आपले आहेत आणि पाठीमागनं येतात उमेश, राहुल आणि अतिश. चला, आम्ही आता सुरुवात केलेली आहे. हे आमचे 3 मेंबर राहुल, उमेश, स्वप्नील. चला, बहुतेक आपल्याला 2 तास अपेक्षित आहेत. बघूया आपण किती वेळ लागतोय. दिल क्या महफिल है तेरे कदमों में आ, दिल क्या महफिल है तेरे, दुनिया की बहारें. शिवाजी स्वराज की गूंज अमर आज भी. आज आम्ही आलो आहोत कलावंतीन ट्रेकसाठी. आम्ही आता साजन वरती आलेलो आहोत. हा किल्ला जवळजवळ 2250 फूट आहे आणि 786 मीटर जवळजवळ. तर महाराष्ट्रातील पनवेल गावाजवळ हा किल्ला आहे आणि छान किल्ला आहे. ट्रेकरांसाठी, गिर्यारोहणसाठी एकदम छान किल्ला आहे. सर्वांनी जरूर या. आम्ही आता जवळ 6:45ला सुरुवात केली. आता वाजले 7:20, म्हणजे जवळजवळ 35 मिनिटं झालीत. 35 मिनिटं. राजेंद्र, आपण कितीपर्यंत आला होता तरी? 30% पर्यंत आलो आणि आमचे काही मेंबर येतात आणि जवळजवळ आणखी 70% बाकी आहे. दिसतेच समोर, म्हणजे असं वाटतंय का जवळ आहे, पण तो आता जास्त चढ असल्यामुळं तो आता जास्त असेल. गणेश, काय बोलू शकाल तुम्ही याच्यावर? मस्त. आतापर्यंत आम्हाला एक थ्रिल आलेलं आहे. आम्ही सरळ मार्गाने येताना चोर मार्गाने आलेलो आहोत. एक आम्हाला ट्रेकिंगचा थ्रिल अनुभव करायचा होता. आतापर्यंतचा प्रवास एकदम उत्तम झालेला आहे आणि पुढचा प्रवास सुद्धा उत्तम होईल ही अपेक्षा करतो. राजेंद्र, तू इथं आलेलास, तू काय बोलू शकशील? जय शिवराय. हा गड म्हणजे खूप छान आहे. 2 गड आहेत इकडे. एक प्रबळगड आहे आणि कलावंतीन दुर्ग आहे. आता आमचा ग्रुप आहे जो आम्ही कलावंतीन दुर्ग ट्रेक करत आहोत. एक छान अनुभव येणार आहे सर्वांना. एक थ्रिल घेणार आहोत आम्ही. जय शिवराय. रमेश, काय बोलू शकाल आपण या ट्रेक बद्दल? खूप छान आहे. तो आलेला कधी इथे? नाही आलो. फर्स्ट टाइम आलात ना? म्हणजे आपण फक्त याच्यातला राजेंद्र नोटे, आता या गडाचा आपण अनुभव घेऊ आता. राजा, काय बोलू शकशील? तो छान गड आहे. बघायला गेलं तर शिवरायांनी आपल्याला दाखवून ठेवले, त्याचं आपण पालन इथं करतोय गडांचं. आणि इथले सर्व जर आहेत जे गडाची इथे देखभाल करतात, त्यांनी सुंदर हा गड राखून ठेवलेला आहे आणि पर्यावरणासाठी सुंदर असा हा अनुभव आहे. धन्यवाद. मी आतिशला विचारतो. आतिश, तू आता या ग्रुपमध्ये म्हणजे आताच जॉईन झालेला आहेस, कसं वाटतं या ग्रुपमध्ये? हो, खूप छान वाटत आहे. हा, मग या ट्रेक बोल. आपल्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेकिंग करायला खूप आनंद वाटत आहे. आज आम्ही आलोत कलावंतीन गड इथं आलेलो आहोत. आम्ही उरणवरून आलेलो द्रोणागिरी ट्रेकरचे आम्ही सर्व आहोत. आम्ही दररोज द्रोणागिरी ट्रेकरला जातो. आम्ही दररोज 6 वाजता. आमचा सर्व ग्रुप आहे जवळजवळ 15 जणांचा. आमचे काही मेंबर आलेले आहेत. आमच्या टी शर्टवरून तुम्हाला ओळखत असेल का आम्ही तिकडून आलो. तर इथं आलेत गडकोट वाटसोरीचे सर्व मेंबर आहेत. बरेच जण आहेत. माझे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, पुण्यावरून आलेले आहेत. याच्यामध्ये सिद्धेश आहे, तो आपल्याला थोडी इथली काही माहिती देतोय. या सिद्धेश, काय माहिती सांगाल आपण? माहिती अशी सांगायची म्हणली तर आपण आता आहोत कलावंतीन गडावर. जवळपास हा 2200 फूट आहे सी लेवल पासून.
आणि या गडावरून दिसणारे किल्ले म्हणजे विशालगड म्हणून आहे आणि कर्नाळगड. ह्या गडाचं वैशिष्ट्य प्रबळगड पण जवळ आहे. प्रबळगड पण आहे, तो तर याला लागूनच आहे. या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक गड आपण वॉच टॉवर म्हणून महाराजांच्या काळात वापरला जायचा. या गडावरून म्हणजे पनवेल गावाजवळ प्रसिद्ध असा किल्ला आहे. गिर्यारोहणसाठी हा स्वर्ग मानला जातो, हे माहिती आहे तुम्हाला? नाही आणि हा किल्ला हा जवळजवळ 2250 फूट आहे आणि 786 मीटर हा किल्ला आहे. आणि हा किल्ला स्वर्ग मानला जातो, म्हणजे हा किल्ला सर करणं म्हणजे स्वर्ग मानला जातो. कलावंतीन दुर्ग हा हे म्हटले तसं पनवेल साइडचा स्वर्ग मानला जातो. गिर्यारोहणासाठी म्हणजे ट्रेकर्ससाठी, म्हणजे जे हाडाचे ट्रेकर आहेत त्यांच्यासाठीचा स्वर्ग. जसे आपण म्हणतो की हरिश्चंद्र गड केल्यानंतर ट्रेकर्सची पंढरी केल्यासारखं होतं, तसं जर स्वर्ग करायचा असेल या साईडचा तर कलावंतीन दुर्ग केला पाहिजे असं मानलं जातं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 3 प्रकारचे आपण गड किल्ले बघतो. एक भुईकोट, दुसरे म्हणजे गडकोट आणि तिसरे म्हणजे जलदुर्ग. आणि हा जो गड आहे कलावंतीन दुर्ग तो येतो गडकोटांमध्ये. गडकोटांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे गड आपण बघतो. एक तर जे लढाईसाठी वापरले जातात किंवा राहण्यासाठी वापरले जातात, आणि दुसरे म्हणजे जे निरीक्षणासाठी वापरले जातात, जिथून सगळ्या प्रदेशावर आपण निरीक्षण ठेवू शकतो. ते निरीक्षण ठेवण्यासाठी बांधला गेलेला किंवा ते आपण काय म्हणतो त्याला एक बनवला गेलेला डोंगर म्हणजे कलावंतीन दुर्ग. आता कलावंतीन दुर्गालाच लागून एक प्रबळगड आहे. म्हणजे कसं आहे, जवळपास आपण जे पण महत्वाचे गड बघतो त्या गडांसाठी एक गड त्याच्या बाजूला असतो. जसं रायगडच्या बाजूला लिंगाणा बघतो आपण, राजगडच्या बाजूला तोरणा बघतो, तसंच प्रबळगडच्या बाजूला कलावंतीन. म्हणजे कलावंतीन हा एक प्रबळगडचा आपण काय म्हणू शकतो सैनिक असल्यासारखा तिथे उभा आहे आणि आपण आज त्या गडावर चढतोय. धन्यवाद. जय शिव. धन्यवाद, आपण ही माहिती दिली. या माझ्या चॅनलचं नाव आहे द्रोणगिरी दिनेश. जर हा ब्लॉग तुम्हाला या किल्ल्याचा आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. कलावंतीन गडावरती प्रत्येक ठिकाणी म्हणजे हनुमानाची मूर्त असतेच. असे बजरंगबली इथं आहेत. आता आम्ही जवळजवळ 1 तासाच्या डिस्टन्समध्ये आम्ही आलो तिथे. आणखी 1 तास इथं चढायचं. आता या आम्हाला इथं पायऱ्या चालू झालेल्या आहेत. पहिली अशी पाऊलवाट होती, आता या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आणि मला वाटतं आता 1 तासाचा पल्ला असेल राजेश, 1 तास ना. आता हे आमची येतात, काही मेंबर येतात खालून. हा सायकल सर कुठे आलाय? हा सायकल मी कुठे चालला रे? अच्छा, हा बघा एक गिर्यावरून सायकल घेऊन आलाय. हा तो आता कुठे जाणार रे सायकल घेऊन? माची. इथून किती वरती आणखी जाणार सायकल घेऊन? हा, मग तिथून सायकल कुठे चालवणार? माचीवरून उतरवणार. तू कुठून आलास? पनवेलवरून. मग एवढी सायकल चढवलीस तू? आता वरती घेऊन चढून हातात ना. आणखी किती उचलायला लागेल तुला सायकल? थोडंफार इथे शिड्या आहेत. हा, नंतर तिथून मग उतरवत आणायची. नंतर जाशील. मग तिकडे वरती कुठे जाणार सायकल घेऊन? पर्यंत नाही, सायकल कुठे चालवणार तिकडे? चालवणार नाही, हा, उतरवण्यासाठी आणतो सायकल. अच्छा, आम्ही दाखव ना एक ट्रेक कुठं तरी. नमस्कार, आम्ही आता जवळजवळ 2 तासाच्या कलावंतीन ट्रेकवर आलेलो आहोत. जवळजवळ 2 तास झालेले आहेत आम्हाला. आणि हे आमचे राजा गोवारी, रमेश म्हात्रे, अतिश आणि योगेश, गणेश पाटील, रमेश, आमचे राळकर पाठी आहेत आणि वैभव. आता या इथून डोंगर दरी कशी दिसते बघा इथे. आणि हा कलावंतीन आम्ही आता मेन जो थरार आहे तो या पायऱ्यांवरती आहे. पायऱ्या कशात बघा, या आता आम्ही पायऱ्या चढायला घेतलेल्या आहेत. थांबा रे, पायऱ्या चढायला घेतलेल्या आहेत. आता या आमचे सर्व मेंबर येतात बघा कसे येतात. मी शूट मध्ये घेतोय, कसा दिसतोय बघा पायऱ्यांचा थरार. रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. स्वराजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. या कलावंतीन गडाच्या पायऱ्या
हे आमचे रालकर कसे चढतात बघा. चला, हे वैभव भोईर, राजा गोवारी. खरोखर महाराष्ट्रातील शिखर हा गिर्यारोहणासाठी थरार मानला जातो. आणि त्या थरारचा अनुभव आणि या थराचा अनुभव आम्ही आता घेत आहोत. आमचे वैभव 4 वेळा आलेले आहेत. हे आमचे राजेंद्र ठाकूर, त्यांची बनीन होती पण ती विसरलेत. आणि पाठीमाग कोण आहे? गणेश पाटील. आणि हे समोर दिसतोय या माझ्या समोर हे प्रबलगड आहे, याला लागूनच आहे जवळजवळ. या हे आमचे रमेश म्हात्रे. या ज्या पायऱ्या आहेत या कातलातून कोरलेल्या आहेत. आणि कसा प्रवास वाटतोय बघा. जय शिवराय. हे आमचे आतिश. या आमचे योगेश. मावळे आम्ही मराठी किती ना आमच्या कधी मनाशी. आई भवानी सदैव पाठी नवीन बढती देते आम्हासी. जय भवानी. शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या मनात नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते शिवरायांच्या हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय शिवाजी. नमो पार्वती हर हर महादेव. पार्वती हर हर महादेव. कलावती गडावरती पोचलेलो आहोत महाराजांच्या पायथ्याशी म्हणजे पायाजवळ. आणि हे सर्व आमचे मेंबर आता आलेले आहेत, सर्व बसलेत. आणि आम्ही आता ही बेल बनवलेली आहे. हे आमचे रिपोर्टर आहेत न्यूज इंडियाचे सतीश गवई आणि वैभव राजाकडू, योगेश रालकर, कडू कोण राजा गोवारी. सॉरी, बेल झालेली आमची तयार. आम्ही आता सर्वजण खाऊ ही बेल. धन्यवाद. आमचा द्रोणागिरी ट्रेकर्सचा ग्रुप आणि आज आम्ही आलेलो आहोत इथं कलावंतीन दुर्गला. आणि कलावंतीन दुर्गला आल्यानंतर इकडे वरती पोहोचलेलो आहोत आम्ही 9:15 वाजता.
5:45ला ट्रेक चालू केलेला होता आणि आत्ता इथं पोचल्यानंतर हे सर्व आमचे द्रोणागिरी ट्रेकर्सचे मेंबर भेल खात आहेत आणि भेलची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. हे आपले हात करतात ते दिनेश दादा, रमेश भाऊ, या सर्व लोकांनी. आणि ते एक आहेत आमचे सुकट खात आहेत, सुकट पोला. मर्द मावळे आम्ही मराठी भीती ना आमच्या कधी मनाशी आई भवानी सदैव पाठी नवीन बढती देते आम्हासी जय भवानी आभाळाला हात टेकून मन हे आमचे मातीत मन हे आमचे मातीत मोडेल पण दुखणार नाही स्वाभिमान जातीत मोडेल पण दुखणार नाही स्वाभिमान जातीत काय सांगू महाराजांचे असे किस्से आहे किती अरे काय सांगू भाऊ महाराजांचे किस्से आहे किती शिवराम सरदार मला काय कुणाची भीती 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 स्वराज्याची रीत आम्ही वीर मराठे विधीचे लिखित आम्ही वीर मराठे नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे वीर मराठे आम्ही वीर मराठे एक मराठा ओ लाख मराठे नमस्कार. आम्ही आलोत कलांतीगड वरून. आता आम्ही आलोत जवळजवळ 2250 फूट आपण वरती गेलो. आम्ही वर गेलो आणि तिथून आम्ही सर्वजण आम्ही द्रोणागिरीचे जवळजवळ आम्ही 16 जण आलेलो आहोत. तर तुम्ही आम्हाला आता रस्त्यात भेटला. तुम्ही पुण्यावरून आलेले आहात. तर तुम्ही आता वरपर्यंत गेलेलात? हा, वरपर्यंत वरती अच्छा. मी आपल्याला त्या पायथ्यापर्यंत आलो. हा, मग इकडे येण्याची तुमची इच्छा कशी झाली? यायचं तर इथं कारण आम्ही ट्रेकिंग नेहमीच करतो हा आणि कलावंतीन बऱ्याच दिवसापासून बघायचं होतं, हा त्यामुळे इथे यायची इच्छा झाली होती. अच्छा. आणि अतिशय छान ट्रेक. तुमचं किती होतं वय? माझं वय 55. 55. अरे वा. कुठे जॉब करता? मी IBM मध्ये. IBM म्हणजे काय? सॉफ्टवेअर कंपनी. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. आम्ही आता खाली उतरणार. आमचं आता जेवण तिथं तयार झालेलं आहे खाली. हा. आणि मी तिथं जेवू आम्ही. मग हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला? म्हणजे बाकी ट्रेक जे केलेत त्याच्याविषयी हा ट्रेक कसा वाटला? ह्या ट्रेक मध्ये म्हणजे प्रत्येक ट्रेकची युनिक आयडेंटिटी असते. म्हणजे एक विविध वैशिष्ट्य असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडस म्हणजे अगदी वरती गेल्यानंतर जो सुळ्यावरती जाण्याचा जो योग होता तो थोडस पाय दुखत असल्यामुळं काय म्हणतात डेअरिंग करता आली. आम्ही चढलो. पण तुम्ही चढलो? आम्ही चढलो. आमची पण इच्छा झाली तुम्हाला बघून. तुम्ही तेव्हा होतात वरती? हो हो, तुम्हाला बघितलं मी. अच्छा. पण हा ट्रेकने आम्हाला बरं वाटलं. म्हणजे आम्हाला बरोबर 2.25 तास लागले. 2.25 तास आम्ही मुक्कामी होतो वरती. अच्छा, मुक्कामला होते का? मग तुम्ही चढायला पाहिजे होते सुलक्यावर. चढायची इच्छा होती. हा हा हा. बाकी कुठले गड केलेत तुम्ही असे? आम्ही राजगड हे केलं का आपलं कळसुबाई? कळसुबाई नाही केलं. कळसुबाई करा. कळसुबाई आम्ही केलं कळसुबाई. कळसुबाई छान. ठीक आहे. माझ्या युट्यूब राजगड आम्ही राजगड केलं. बऱ्याच वेळ जात असतो राजगडला कधी. हा हा. राजगड सिंहगड आम्हाला अगदी जवळ आहे पुण्याहून. अच्छा. त्यामुळे बऱ्याच वेळ आम्ही तुम्ही आम्हाला भेटले तर आम्हाला बरं वाटलं. पुण्यावरून आलेत. आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. माझं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. युट्यूब चॅनलचं नाव. धन्यवाद.